नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 4 जुलै 2026. आज सकाळची उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या वरील असणाऱ्या भीमा खोऱ्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडला आहे आणि नीरा खोऱ्यातील धरणाच्या पावसाची स्थिती काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या उजनी धरणाची परिस्थिती आजची बघितली तर एकूण पाणीसाठा हा 48.7 TMC आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा मायनसमध्ये 15.6 TMC आहे आणि टक्केवारी ही -28.11% आहे. आणि गेल्या वर्षी याच दिवशी आपलं उजनी धरण 74.97 म्हणजे 75% प्लसमध्ये होतं. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आपलं उजनी धरण जवळपास 103% पाठीमाग आहे. तरी पण दुसरी अशी आनंदाची गोष्ट अशी की कालपासून उजनी धरणाच्या वरील असलेली जी भीमा खोरा आहे त्यामध्ये जी आपली 19 धरणं आहेत, 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झालेला आहे. आता उजनीत पाणी येण्याची आशा धरायला हरकत नाही, कारण काल दिवसभरामध्ये वरील असणाऱ्या 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तब्बल 1022 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे आणि आज दिवसभराचा रेड अलर्ट दिला आहे हवामान खात्यानं. त्यामुळे आजही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कदाचित येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये उजनीत येणारा विसर्ग कदाचित चालू होऊ शकतो. असंच पाऊस चालू राहिला आणि त्या धरणाची पाणी साठवण क्षमता खूपच कमी असल्यामुळं त्या धरणातून लवकर पाणी सोडण्याचे नियोजन करावं लागतं. तर नीरा खोऱ्यात ही तीच परिस्थिती आहे. नीरा खोऱ्यात असणारी जी 4 धरणं आहेत, नाझरे, वीर, गुंजवणी आणि नीरा देवधर, या 4 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही काल दिवसभरामध्ये 353 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की मुळशी, खडकवासला, पानशेत, पवना या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये सगळ्यात जास्त पावसाची नोंद झाली आहे. कारण जवळपास मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 250 मिलीमीटर, टेमघरमध्ये 98 मिलीमीटर, पवनामध्ये 90 मिलीमीटर, वरसगावमध्ये 94 मिलीमीटर, पानशेतमध्ये 99 मिलीमीटर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 35 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. आणि वडिवली असेल, भामासखेड असेल, चस्कामान असेल, कलमुडे असेल, आंध्रा असेल, घोड असेल, माणिकडोह असेल, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. टोटल 19 धरणाच्या पावसाची जर बेरीज केली तर 1022 मिलीमीटर एवढा पाऊस एका दिवसात झालेला आहे. त्यामुळं त्या धरणाची पाणी पातळी वाढली आहे. खडकवासला धरणाची एका दिवसात 0.15 TMCनं पाणी वाढलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खडकवासला, पवना, पानशेत, वरसगाव ही 4 धरणं आहेत. मुळशी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळं कदाचित मुळामुठीला पाणी येण्याची शक्यता आणि उजनी धरणाच्या दिशेने पाणी चालू होईल. थोडासा वेळ लागेल पण आशा निर्माण झालेली आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.